पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा 2012 पेपर क्रमांक 2. प्रश्न पहिला. 2011चे चित्रपट क्षेत्रातील योगदानाबद्दलचे दादासाहेब फाळके पुरस्काराचे मानकरी कोण? ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे सौमित्र चॅटर्जी. सध्या रशियात निवडून आलेल्या व्लादिमीर पुतिन यांच्या पार्टीचे नाव काय? युनायटेड रशिया पार्टी. अनुसूचित जातीच्या राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? दुसरा पी.एल. पुनिया. 13 मे 2012 रोजी संसदेची संयुक्त बैठक खालीलपैकी कोणत्या कारणासाठी बोलविण्यात आली होती? तिसरा हीरक महोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी. पाचवा मॅग्सेसे पुरस्कार विजेत्या नीलिमा मिश्रा यांना पुढील कारणांसाठी अमेरिकेने व्हिसा नाकारला. पाचवाचा तिसरा अल्पमासिक उत्पन्न असल्याबद्दल. क्वेश्चन नंबर 6. फेब्रुवारी 2011 मध्ये महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे संपन्न झालेली 14वी ई-गव्हर्नन्स राष्ट्रीय परिषद कशावर आधारित होती? दुसरा ग्रामीण ई-सेवांचे वितरण. 7वा खालीलपैकी कोणत्या कलमान्वये राष्ट्रपती भारतातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांची परिस्थिती शोधण्यासाठी आयोग नेमू शकतात? तिसरा कलम 340. 8वा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार कोणत्या वर्षापासून दिला जातो? पहिला 1992. 9वा 2011च्या जनगणनेनुसार भारतातील अशिक्षितांचे प्रमाण किती? तिसरा 26%. 10वा योजना आयोगाने प्रस्तावित केल्याप्रमाणे कृषी क्षेत्रात दरवर्षी सरासरी 4% वाढ होणे आवश्यक आहे, ज्यामुळे ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे 12व्या पंचवार्षिक योजनेदरम्यान अर्थव्यवस्थेत 9% GDP वाढ साध्य करता येईल. क्वेश्चन नंबर 11. खालीलपैकी योजना आयोगाचे सदस्य कोण? तिसरा नरेंद्र जाधव. 12वा पंचवार्षिक योजना GDP वाढीचे लक्ष्य प्रत्यक्ष वाढ. 8वी योजना. 8वी क्वेश्चन नंबर 12चा चौथा. 8वी योजना GDP वाढीचे लक्ष्य 5.6, प्रत्यक्ष वाढ 6.68. 9वी योजना. 9वी योजना ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे GDP वाढीचे लक्ष्य आहे 6.5 आणि प्रत्यक्ष वाढ 5.5. 10वी योजना GDP वाढीचे लक्ष्य 8.0, प्रत्यक्ष वाढ 7.7. 11वी योजना GDP वाढीचे लक्ष्य 9.0 आणि 8.2 अपेक्षित प्रत्यक्ष वाढ. क्वेश्चन नंबर 13. जागतिक महिला बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेची 5 वेळा विजेती ठरणारी भारतीय महिला बॉक्सर कोण? 13वा तिसरा मेरी कोम. राज्यसभेने कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डॅश डॅश यांच्या विरुद्ध महाभियोगाचा खटला चालवला. दुसरा सौमित्र सेन. क्वेश्चन नंबर 15. अलीकडे प्रकाशित झालेला माय वर्ल्ड विदिन हा कवितासंग्रह कोणत्या ख्यातनाम राजकारणी व्यक्तीचा आहे? कपिल सिब्बल. जागतिक मराठी अकादमी संमेलन कोठे झाले? मुंबई. मध्य प्रदेशातील IPS अधिकाऱ्याला खान माफियाने चिरडले, त्याचं नाव सांगा. तिसरं नरेंद्र कुमार. 18. अतिरिक्त महसूल मिळवण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात वाढवलेल्या कराला कोणती संज्ञा आहे? अधिभार. 19. तिसरा ए बरोबर आहे पण बी चुकीचे आहे. ए बरोबर आहे. सप्टेंबर 2011 मध्ये सिक्कीमला 6.9 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसून फार मोठी प्राणहानी व वित्तहानी झाली. 20. सर्वप्रथम विकसित करण्यात आलेली संगणकाची भाषा कोणती? दुसरा फोर्ट्रॉन. 21. महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यात बदल सुचवण्यासाठी शासनाने कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती? तिसरा अरुण निगवेकर. 22. खालील कारणासाठी केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती केली जाते? 22वा पहिला ABC प्रशासकीयदृष्ट्या, सांस्कृतिक वेगळेपण, व्यूह नीतीच्या दृष्टीने. 23वा दुसरा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर कोण आहेत? D. सुब्बाराव.
24 राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान या भारत सरकारच्या पीक विकास योजनेचे उद्दिष्ट काय आहे? चौथा वरील सर्व. जमिनीची उर्वरक शक्ती पुनर्स्थापित करणे, अन्नधान्याच्या उत्पादनात अतिरिक्त वाढ करणे, 2011-12च्या शेवटी 10 दशलक्ष टन तांदूळ व 8 दशलक्ष टन गहू इतकी अतिरिक्त वाढ करणे. मे 2012 पर्यंत विश्वनाथन आनंद किती वेळा जागतिक बुद्धिबळ स्पर्धेचा विजेता ठरला? तिसरा 5. भारताच्या राष्ट्रीय ज्ञान आयोगाचे अध्यक्ष कोण? 26वा. चौथा सॅम पित्रोदा. राष्ट्रीय जलविज्ञान संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? पहिला रुडकी, उत्तराखंड. टार्गेट 3 बिलियन पुस्तकाच्या लेखकाचे नाव काय? पहिला सृजन पाल सिंग आणि APJ अब्दुल कलाम. 29 महाराष्ट्र सरकारने स्वर्ण जयंती राजस्व अभियान कशासाठी सुरू केले? 1. प्रशासकीय कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी. क्वेश्चन नंबर 30. खालील वाक्य काळजीपूर्वक वाचा आणि राष्ट्रीय साक्षरता मिशनच्या संदर्भात चुकीचे असलेले वाक्य निवडा. तिसरा ऑप्शन बरोबर. त्याचे ध्येय 35 ते 60 वयोगटातील प्रौढांना साक्षर करणे आहे. हे चुकीचं असलेलं वाक्य आहे. आणि बाकीची वाक्य होती भारत सरकारद्वारा चालवला जाणारा हा राष्ट्रीय कार्यक्रम आहे. मिशनची सुरुवात 1988 मध्ये झाली. साक्षरता म्हणजे केवळ लिहिता वाचता आणि मोजता येणे नव्हे. 31 पासून मॅथचे क्वेश्चन आहेत. 41, 44, 48, 49, 50, 52, 56, 60, 65, 67. मुंबई पोलीस क्वेश्चन नंबर 71. मुंबई पोलीस अधिनियम 1951च्या कोणत्या प्रकरणात गुन्हे व शिक्षा संदर्भात तरतूद केलेली आहे? 71. क्वेश्चन नंबर 71. चौथा प्रकरण 7. महिला पोलीस उपनिरीक्षक कुणावर प्रशासकीय नियंत्रण ठेवतात? 72वा. तिसरा महिला पोलीस. 73. मुंबई पोलीस अधिनियम 1951 कलम 60 नुसार खालीलपैकी कोणत्या कलमांच्या अन्वये केलेल्या आदेशाविरुद्ध राज्य सरकारकडे अपील करता येईल? 73वा. पहिला कलम 55, 56, 57, 57 अ. 74. मुंबई पोलीस कायदा 1951 अंतर्गत गुरेढोरे संज्ञेच्या खाली खालीलपैकी कोणती जनावरे येत नाहीत? 74वा. तिसरा माकडे. आणि बाकीचे ऑप्शन होते उंट, हत्ती, घोडे. 75. पोलिसांचे वाजवी आदेश पाळण्याचे लोकांवर बंधन आहे असे आदेश न पाळल्यास खालीलपैकी कोणापुढे नेता येईल? 75वा. तिसरा जिल्हा दंडाधिकारी. मुंबई पोलीस कायदा 1951 कलम 33 मध्ये सुधारणा करून खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नृत्यबंदी लागू केली? 76वा. ऑप्शन नंबर दुसरा परमिट रूम किंवा बियर बार. 77. मुंबई पोलीस अधिनियम कलम 116 नुसार खालीलपैकी कोणते वर्णन करू नये? 77वा. चौथा न्यायालयात पोलीस ठाण्यात सरकारी इमारतीत लावलेल्या नोटिसांचे उल्लंघन करून सिगारेट किंवा तंबाखू ओढता किंवा थुंकता कामा नये. 78वा. पहिला मुंबई पोलीस कायद्याच्या कलम 133 खाली खालीलपैकी कोणते नृत्य केल्यास शिक्षा होते? पहिला राखून ठेवलेल्या जागांव्यतिरिक्त इतर ठिकाणी प्रोताची व्यवस्था लावल्यास. 79.4. मुंबई पोलीस कायदा 1951 अंतर्गत खालीलपैकी कोणत्या कृत्यांसाठी कलम 145 प्रमाणे 3 महिनेपर्यंत तुरुंगवास आणि किंवा ₹100 पर्यंत दंड अशा शिक्षेची तरतूद आहे? चौथा वरीलपैकी सर्व. भित्रेपणा दाखवणे, परवानगीशिवाय गैरहजर राहणे, खोटी कारणे देऊन राजीनामा देणे. 80. कोणत्या दर्जाचे पोलीस अधिकारी पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य म्हणून नियुक्त केले जातात? दुसरा अधीक्षक. संरक्षण सरकारी ही संज्ञा कोणत्या कायद्यात उल्लेखित आहे? दुसरा कौटुंबिक हिंसाचारापासून महिला संरक्षण अधिनियम 2005. संयुक्त राष्ट्रसंघाचा मानवी हक्क जाहीरनामा 1948 कलम 7 बद्दल सांगते. चौथा कायद्यासमोर समानता.
कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्याखाली दंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या अंतिम निर्णयावर डॅश डॅशकडे दाद मागता येते. 83 तिसरा सत्र न्यायालय. 84 भारतीय राज्यघटनेने महिलांना बहाल केलेल्या अधिकारांची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्याकरिता व कुटुंबातील हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण करण्यासाठी संसदेने कोणता कायदा पारित केला? 84 तिसरा कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005. 85 खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? 85 चौथा वरीलपैकी कोणतेही नाही. 86 राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या सर्वसामान्य नियमित बैठका या प्रत्येक महिन्याच्या डॅश डॅश व डॅश डॅश आठवड्यात सुट्टी वगळून होतात. 86 चौथा पहिला आणि तिसरा. 87 कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण अधिनियम 2005 प्रमाणे न्यायालयाकडून पीडित व्यक्तीला कोणते आदेश मिळवता येतील? 87 चौथा वरील सर्व. निवासी आदेश, आर्थिक सहाय्य, ताबा देण्यासंबंधीचे आदेश. राज्य मानवी हक्क आयोग आपला वार्षिक अहवाल कुणाकडे दाखल करतात? 88 दुसरा राज्य सरकार. भारतीय घटनेने प्रदान केलेल्या हक्कांमधील धर्मस्वातंत्र्याचा हक्क यामध्ये खालीलपैकी कोणत्या बाबींचा समावेश होत नाही? 89 चौथा सक्तीचे धर्मांतरण करण्याचा हक्क. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाकडे किती मुदतीत तक्रार करणे आवश्यक आहे? 90 पहिला 1 वर्षापर्यंत. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अधिनियम 1989 अंतर्गत गुन्ह्यांकरता कोणत्या शिक्षेची तरतूद आहे? 91 चौथा कमीत कमी 6 महिन्यांचा परंतु 5 वर्षापर्यंतचा वाढीव कारावास व दंड. 92 तिसरा. 92 फॅक्टरी ॲक्ट 1948 अंतर्गत एखाद्या फॅक्टरीमध्ये S48 अंतर्गत असलेली पाळणाघराची सुविधा उपलब्ध होण्याकरिता कमीत कमी किती महिला कामगारांची नेमणूक असणे जरूर आहे? 92 तिसरा 30 पेक्षा जास्त. क्वेश्चन नंबर 93. राज्य मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांची नेमणूक कोण करतो? 93 तिसरा उच्चाधिकार समितीच्या शिफारशीनंतर राज्यपाल. 94 खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे? मेहेरच्या रकमेस हुंड्यामध्ये समाविष्ट केले जात नाही. मेहेर म्हणजे नवऱ्याने बायकोस लग्नावेळी द्यावयाच्या पैशाच्या स्वरूपातील मोबदला. 94 ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. दोन्ही वाक्य ए व बी बरोबर आहेत. 95 अस्पृश्यतेच्या आधारावर सामाजिक व धार्मिक असक्षमता प्रस्थापित करणे या गुन्ह्याकरता कोणत्या कायद्यात शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे? 95 पहिला नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? 96 दुसरा फक्त बी. कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा दिवाणी दिलासा देणाऱ्या दाव्यांशी संबंधित आहे. 97 मानवी हक्क आयोगाला एखाद्या प्रकरणाची चौकशी करतेवेळी कोणत्या न्यायालयाचे हक्क प्राप्त होतात? पहिला दिवाणी न्यायालय. 98 खालीलपैकी कोणती विधाने चूक आहेत? चौथा सर्व विधाने खरी आहेत. अनुच्छेद 29च्या शीर्षकात अल्पसंख्याक शब्द आहे. अनुच्छेद 29च्या तरतुदी बहुसंख्याकांसाठीही लागू आहेत. अल्पसंख्याकांचा निकष धर्म आणि भाषा आहे. अल्पसंख्याकांचा निकष धर्म आणि भाषा आहे. निराधार वृद्धांसाठी असलेल्या संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत खालीलपैकी लाभार्थी कोण होऊ शकते? 99 क्वेश्चन कॅन्सल आहे. 100 अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अधिनियम 1989 अंतर्गत सामुदायिक दंड लावणे व वसूल करण्याकरता कोणत्या कायद्याच्या तरतुदी लागू होतील? तिसरा आहे नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955. 101 अनुसूचित जाती व जमाती अधिनियम 1990 अन्वये कलम 14 नुसार खटले त्वरेने चालवले जावे यासाठी राज्य शासन प्रत्येक जिल्ह्यासाठी खालीलपैकी डॅश डॅश तरतूद करेल. विशेष न्यायालय.
कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 मधील कोणत्या कलमात कौटुंबिक हिंसाचाराची व्याख्या दिली आहे? कलम 3. खालीलपैकी कोणत्या याचिकेत गुलामगिरीतील कामगारांना शोषणापासून संरक्षण मिळाले? 103 दुसरा बंधुआ मुक्ती मोर्चा विरुद्ध केंद्र शासन. 104 जिल्हा दंडाधिकारी, पोलीस अधीक्षक किंवा इतर अधिकारी, विविध समित्या आणि अनुसूचित जाती व जमातींच्या संरक्षण उपशाखा यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी खालीलपैकी कोणाची विशेष अधिकारी म्हणून नेमणूक करता येईल? 4 अप्पर जिल्हा दंडाधिकाऱ्यांचा दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेला अधिकारी. 105 कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्यामधील फॉर्म नंबर 5 करिता वापरतात. दुसरा सुरक्षा योजना. 106 कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्यातील कलम 13 खाली दंडाधिकाऱ्यांच्या आदेशाची नोटीस विरुद्ध पक्षावर दिवसात बजावावी लागेल. पहिला 2 दिवसात बजावावी लागेल. 107 विभागणी रेषा ही दया आणि औदासिन्य यात नाही, परंतु जबाबदारी आणि बेजबाबदारीमध्ये आहे, असे नी म्हटले आहे. 107 पहिला रुर्बर व्हेड्रीन. 108 ज्यामध्ये मानवी हक्क या शब्दांचा प्रथम उपयोग केला गेला असा पहिला अधिकृत दस्तऐवज कोणता? दुसरा संयुक्त राष्ट्रसंघाची सनद. 109 जागतिक मानवी हक्क दिवस पुढीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करतात? 109 दुसरा 10 डिसेंबर. 110 सरकारी नोकरीच्या बाबतीत त्या नोकरीवर हक्क सांगणारी व्यक्ती ही अनुसूचित जाती किंवा जमातीमधील व्यक्ती असल्याचा फायदा मिळवण्यासाठी ती जेथे राहत असेल आणि तेथे नोकरी मागत असेल त्या विशिष्ट क्षेत्राच्या किंवा राज्याच्या संबंधातील अशा जाती किंवा जमातीमधील व्यक्ती असली पाहिजे, असा निर्णय खालीलपैकी कोणत्या दाव्यात केला आहे? 110 पहिला अप्पाराव विरुद्ध डाक व तार संचालक ओरिसा. 110 111 खालीलपैकी कोणता हक्क संविधानिक आहे परंतु मूलभूत हक्क नाही? मालमत्तेविषयीचा हक्क. 112 लजपतराय सेहगल विरुद्ध राज्य शासन 1983 मध्ये स्पष्ट केले आहे की हुंडा प्रतिबंधक कायदा 1961 हा 112 ऑप्शन नंबर 3 पूर्ण कायदा नाही. 113 खालीलपैकी कोणते मानवी हक्कांचे मुख्य उद्दिष्ट आहे? 4 अधिकाराचा दुरुपयोग करू न देणे. 114 अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अधिनियम 1989 नुसार गुन्हा घडविण्याकरता कोणत्या बाबी आवश्यक आहेत? 3 वरील एक व 2 दोन्ही तक्रारदार अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीमधील असावा. आरोपी अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीमधील नसावा. 115 महात्मा गांधी तंटामुक्ती योजनेचे मुख्य उद्दिष्ट कोणते? गाव पातळीवर अंतर्गत तंटे सोडवणे. 116 अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अधिनियमाअंतर्गत प्रकरणांचा जलद निपटारा होण्यासाठी कोणत्या न्यायालयाला विशेष न्यायालय म्हणून दर्जा देण्यात आला आहे? 116 पहिला सत्र न्यायालय. नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 अंतर्गत घडलेल्या प्रत्येक गुन्ह्याचे स्वरूप असते. दुसरा दखलपात्र. कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा 2005 च्या कलम 12 नुसार मध्ये दंडाधिकाऱ्यांकडे अर्ज करता येतो. तिसरा फॉर्म 2 कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियमाअंतर्गत नियम कोणी तयार केलेत? 119 दुसरा केंद्र सरकार. खालीलपैकी कोणता विशेष निर्देशित केलेला मूलभूत हक्क आहे? 120 चौथा बळजबरीने काम करून घेणे. 121 अरबी समुद्रातील खालील बेटे उत्तरेकडून दक्षिणेकडे या क्रमाने मांडा. क्वेश्चन कॅन्सल झाला. 122 खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्र राज्यात सुरू होऊन महाराष्ट्र राज्यातच संपतो?
तिसरा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50. 123वा चौथा. अयोग्य जोडी ओळखा. संत्री, श्रीरामपूर, अहमदनगर. आणि बाकीचे ऑप्शन होते आंबा, वेंगुर्ला, सिंधुदुर्ग. नारळ, रत्नागिरी. केळी, यावल, जळगाव. 124. खालीलपैकी कोणता जिल्हा संत गाडगे महाराजांचे जन्मस्थान आहे? दुसरा अमरावती. 125. खालील विधानांचा आढावा घ्या. कोणती विधाने बरोबर आहेत? 125 चौथा. बी आणि डी. बी ए. देशाच्या औषधोत्पादनामध्ये पूर्वी महाराष्ट्राचा वाटा 40% होता. देशाच्या औषधोत्पादनामध्ये सध्या महाराष्ट्राचा वाटा 15% आहे. 126 वा क्वेश्चन कॅन्सल आहे. 127. स्त्री पुरुष आयुर्मानासंदर्भात खालील विधाने पहा. 127चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. ए आणि बी दोन्ही बरोबर. 2001 ते 2005 दरम्यान स्त्रियांचे आयुर्मान पुरुषांच्या आयुर्मानापेक्षा वाढलेले दिसते. 60 वर्षावरील स्त्रियांची टक्केवारी 20 पैकी 17 मोठ्या राज्यांमध्ये वाढलेली दिसते. 128. यादी 1, यादी 2. यादी 1 तळी, यादी 2 जिल्हे. आंध्रलेखचा जिल्हा 128वा MCQ काय आहे? ऑप्शन नंबर 4. आंध्रलेखचा जिल्हा आहे पुणे. भंडारदरा अहमदनगर. तानसा ठाणे. नळगंगा बुलढाणा. 129. सन 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्या किती होती? 11,23,00,000. 130. तिसरा सपाट छप्पर शुष्क प्रदेश. उतरते छप्पर अतिपावसाचा प्रदेश. जाड मातीच्या भिंती उष्ण व शुष्क प्रदेश. उंच चौथऱ्यावर घर दळदळीचा प्रदेश. महाराष्ट्राच्या नकाशामध्ये प्रमुख फळ उत्पादन करणारे जिल्हे छायांकित केलेले आहेत. ते जिल्हे खाली दिलेल्या फळांच्या नावांशी योग्य जोड्या लावा. 131 दुसरा. 2, 1, 4, 3. 2 द्राक्षे, 1 केळी, 3 आंबा, 4 संत्री. 132. खालील विधाने महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठाची ठिकाणे व स्थापना दर्शवतात. त्यांचा आढावा घ्या. वरीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? 132 चौथा. फक्त डी. मराठवाडा कृषी विद्यापीठ मुदखेड जिल्हा नांदेड. कृषी विद्यापीठ मुदखेड जिल्हा नांदेड 1992. हे बरोबर नाही. आणि बाकीची होती महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी जिल्हा अहमदनगर 1968. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला जिल्हा अकोला 1969. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली जिल्हा रत्नागिरी 1972. भारतात 12 ज्योतिर्लिंगे आहेत. त्यांपैकी किती ज्योतिर्लिंगे महाराष्ट्रात आहेत? 133 तिसरा 5. खालीलपैकी कोणता एक पर्वत महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक आहे? 134 पहिला. सह्याद्री पर्वत. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात जंगले व प्राणी आहेत? 135 पहिला. विदर्भ. 136. खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान भंडारा जिल्ह्यात आहे? 136 तिसरा नवेगाव. खालीलपैकी कोणते बंदर रेती बंदर म्हणून प्रसिद्ध आहे? पहिला मुंब्रा. खालीलपैकी कोणती नदी पूर्व वाहिनी नाही? 138 पहिला. तापी नदी. यादी 1 जिल्हे, यादी 2 2000 लोकसंख्या. ठाणे 1,10,54,131. 139 दुसरा. ठाणे चौथा. मुंबई उपनगर 9,33,00,000.
2,481 आणि पुणे 9,33,00,000 139वा दुसरा होता 9,42,06,959 140 जोड्या लावा. यादी 1 जिल्हे, यादी 2 थंड हवेची ठिकाणे. सातारा 140 ऑप्शन नंबर 3. सातारा महाबळेश्वर, रायगड माथेरान, सिंधुदुर्ग आंबोली, अमरावती चिखलदरा. खालीलपैकी कोणत्या नदीचे खोरे कोळसा उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे? 141वा आहे पहिला वर्धा. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त विहिरी आहेत? 142वा आहे पहिला अहमदनगर. खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यात काळी मृदा रेगूर जमिनीची खोली सर्वात जास्त आहे? 143वा आहे पहिला तापी. 144 यादी 1 वन उत्पादने, यादी 2 विभाग. 144वा पहिला तेंदूची पाने नागपूर गोंदिया. खैरक्रांत डहाणू. रोशा गवत गडचिरोली अमरावती. बांबू गवत चंद्रपूर. जळगाव जिल्ह्यातील रावेर व यावल तालुक्यात खालीलपैकी कोणते पीक सर्वात महत्त्वाचे पीक आहे? 145वा चौथा केळी. खालीलपैकी चंद्रपूर जिल्ह्यातील कोणती आदिवासी जमात केंद्र शासनाने अतिमागास जमात म्हणून जाहीर केली? 146वा दुसरा माडिया गोंड. महाराष्ट्रातील मृदा संपत्तीबाबत पुढील विधाने पहा. 147वा तिसरा ए आणि सी. ए. जांभा मृदा मोठ्या प्रमाणात पूर्व कोकणात आढळते. सी. जांभा मृदा मोठ्या प्रमाणात पूर्व गडचिरोलीत आढळते. 148 वा एक तिसरा भीमा इंद्रायणी. गोदावरी वैनगंगा, कृष्णा कोयना, तापी गिरणा. 149 दुसरा कर्नाळा पनवेल, तुंगी नाशिक, नवरा इगतपुरी, लिंगाणा रायगड. 150वा दुसरा खालील शिखरांचा उंचीप्रमाणे उतरता क्रम लावा. साल्हेर, महाबळेश्वर, अस्तंबा, त्र्यंबकेश्वर. 151 खालीलपैकी कोणते रेल्वे स्टेशन सुरत भुसावळ मार्गावरील सर्वात महत्त्वाचे रेल्वे स्टेशन आहे? पहिला नंदुरबार. खाली दिलेल्या महाराष्ट्राच्या नकाशात 4 घाट दाखवले आहेत. त्यांचा खाली दिलेल्या दक्षिणेकडून उत्तरेकडे कोणता क्रम बरोबर आहे? 152वा तिसरा आंबोली, अंबा, बोरघाट, थलघाट. महाराष्ट्रातील आदिवासींचा जिल्हा म्हणून कुठल्या जिल्ह्याला ओळखले जाते? 153वा दुसरा नंदुरबार. 154 महाराष्ट्र राज्यात ठाणे जिल्ह्यात किती महानगरपालिका आहेत? 154वा तिसरा 7. खालीलपैकी कोणकोणत्या पाणीवाटप तंट्यामध्ये महाराष्ट्र राज्य सहभागी आहे? तिसरा ए आणि सी. ए. कृष्णा नदी पाणी वाटप तंटा. सी. नर्मदा नदी पाणी वाटप तंटा. खालीलपैकी कोणती एक जोडी बरोबर जुळत नाही? 156. चौथा NH8 अहमदनगर आणि बाकीच्या जोड्या होत्या NH3 नाशिक, NH4 सातारा, NH6 नागपूर. क्वेश्चन नंबर 158 खालीलपैकी कोणत्या थंड हवेच्या ठिकाणी टॉय ट्रेनने पोहोचू शकता? 158 चौथा माथेरान. सातारा जिल्ह्यातील खालीलपैकी कोणते शहर निवासी शाळांमुळे शैक्षणिक केंद्र म्हणून ओळखले जाते? 159 तिसरा पाचगणी.
160. खालीलपैकी कोणते शहर 52 दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते? 160 पहिला. औरंगाबाद. मुंबई शहराची वाढती प्रगती पाहून चे संपादक रॉबर्ट नाईट यांनी आपल्या वर्तमानपत्राचे नाव बदलून टाइम्स ऑफ इंडिया ठेवले. 161 तिसरा. बॉम्बे टाइम्स. 162. प्रार्थना समाज ही महाराष्ट्रातील पहिली संघटित समाज सुधारणा चळवळ. या चळवळीचे अगदी सुरुवातीचे सभासद म्हणजे 3 तरखडकर बंधू. त्यातील 2 दादोबा व आत्माराम, तर तिसरे बंधू कोण होते? तिसरा भास्कर. क्वेश्चन नंबर 163. विद्यार्थ्यांनी हिंसेचा मार्ग अवलंबला. त्यांनी सरकारी इमारतींवर हल्ला केला. GIP व BB व CI च्या रेल्वे रुळांवर परिणाम झाला. माटुंगा स्टेशनवर हल्ला केला व परळ येथे जन आंदोलन केले. या घटना खालीलपैकी कोणत्या आंदोलनाच्या होत्या? 163. तिसरा. चले जाव आंदोलन. 164. खालीलपैकी कोणता उद्योगधंदा हा महाराष्ट्राचा प्रमुख उद्योगधंदा मानला जातो, ज्यामुळे इंग्रजांच्या काळात राज्याच्या आर्थिक सुबत्तेस हातभार लागला? 164 दुसरा. कापूस कापड उद्योग. 165. 1929च्या आर्थिक महामंदीनंतर ब्रिटिश सरकारने साखर व कापड उद्योगांना संरक्षण का दिले? 165 तिसरा. जेणेकरून शेतकरी व डाव्या संघटनेचे आकृष्ट होणार नाहीत. 166. 1902 मध्ये इम्पेरियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचे लोकनियुक्त सभासद कोण झाले? 166 पहिला. गोपालकृष्ण गोखले. 167. खालीलपैकी गुलामगिरी आणि अस्पृश्यांची कैफियत यांचे लेखक कोण, ज्यांना थॉमस पेन यांच्या राईट्स ऑफ द मॅन या पुस्तकातील विचारांनी प्रभावित केले होते? 167 तिसरा. महात्मा ज्योतिबा फुले. 168. जहाल पक्षाने आपले ध्येय साध्य करण्याकरता कोणत्या साधनांचा अवलंब केला? 168 चौथा. बहिष्कार, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण. 169. न्यायमूर्ती मगू रांडे यांनी हातमाग उद्योगाला प्रोत्साहन दिले नाही. बी. न्यायमूर्ती मगू रांडे यांनी स्वदेशीचा पुरस्कार केला. 169 पहिला. व बी दोन्ही विधाने बरोबर आहेत. 170. स्वराज्य चळवळीत लोकमान्य टिळकांची पुढीलपैकी कोणत्या नावाने हेटाळणी केली जात असे? 170 तिसरा. तेल्या तांबोळ्यांचा पुढारी. 171. दादाभाई नौरोजी हे वर्तमानपत्राचे संपादक होते. 171 चौथा. रास्तगोपाळ. हिंदी लोक हिंदुस्थानात जगतील, परंतु आम्हाला हिंदुस्थानावर जगावयाचे आहे, असे वक्तव्य कोणाचे? 172 तिसरा. भारतमंत्री बर्कनहेड. 173. सर्व साक्ष जगतपती, त्याला नको मध्यस्थी, हे कोणाच्या धर्मविचारातील प्रमुख सूत्र होते? 173 तिसरा. महात्मा ज्योतिबा फुले. प्राथमिक शिक्षणावर माझा भर आहे, तरी माध्यमिक व उच्च शिक्षणाकडे माझे लक्ष कमी नाही, असे कोण म्हणाले? 174 तिसरा. छत्रपती शाहू महाराज. ज्या सुशिक्षितांनी सुरुवातीच्या काळात पंडिता रमाबाईंना प्रोत्साहित केले, ते नंतर टीका करू लागले, कारण? 175 तिसरा. त्यांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार व प्रसार केला. 176. जून 22, 1897 रोजी आरोग्य अधिकारी वॉल्टर रँड आणि H. आयन्स्टीन यांनी पुणे येथे चापेकर बंधूंना का मारले? 176 तिसरा. प्लेगच्या साथीचे नियंत्रण करण्यात पुणे येथे वापरण्यात आलेल्या जाचक उपाययोजनांमुळे. 177. हंटर आयोगाचे प्रमुख डॉ. विल्यम हंटर यांच्या मते च्या तोडीची एकही शाळा हिंदुस्थानात नव्हती. 177 चौथा. न्यू इंग्लिश स्कूल. 1942च्या चले जाव आंदोलनाचे महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणते शहर आंदोलनाचे केंद्र बनले होते? तिसरा. मुंबई. कोणत्या समाजसुधारक व्यक्तीच्या प्रोत्साहनामुळे नारायण लोखंडे याने मुंबईच्या गिरणी कामगारांची मिल हँड असोसिएशन सोसायटी नावाची संघटना स्थापन केली? महात्मा ज्योतिबा फुले.
लोकमान्य टिळकांच्या तुरुंगवासाच्या काळात डॅश डॅश या दोघांनी टिळकांची वृत्तपत्रे सांभाळली. 180 वय पहिला न.चि. केळकर व कृष्णाजी खाडीलकर. 181 ब्रिटिश सरकारने ब्राह्मणेतर संघटना व मुसलमान संघटना यांना का प्रोत्साहित केले? 181 वय तिसरा राष्ट्रीय सभा काँग्रेसला आव्हान. 182 मुंबई इलाख्यातील रयतवारी पद्धतीमध्ये इसवी सन 1836 साली सुधारणा झाल्यानंतर पुढील बदल घडला. 182 वय चौथा जमीन कसणाऱ्यांकडून घेण्यात येणाऱ्या जमीन महसुलाची मागणी कमी केली. डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस हे पुस्तक कोणी लिहिले? 183 वय चौथा गोपाळ गणेश आगरकर. 184 महिलांच्या उच्च शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी महर्षी कर्वे यांनी इसवी सन 1930 मध्ये सुरू केलेल्या मुंबईतील विश्वविद्यालय पुढीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? 184 वय तिसरा श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी. 185 महात्मा ज्योतिबा फुले हे माझे तिसरे गुरु असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कशामुळे म्हणतात? 185 वय तिसरं अस्पृश्य समाजावर अन्याय होत होता त्याविरुद्ध आवाज उठवला म्हणून. कलम 3 संदर्भात खालीलपैकी कोणते विधान अप्रस्तुत ठरते? 186 चौथं ऑप्शन नंबर डी. अशा प्रकारच्या विधेयकासंबंधात राज्य विधिमंडळाचा सल्ला स्वीकारणे बंधनकारक आहे. राष्ट्रपतींच्या क्वेश्चन नंबर 187 राष्ट्रपतींच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी मुख्यमंत्री अपात्र ठरतो. 187चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 सी. जर तो राज्य विधिमंडळाच्या वरिष्ठ गृहाचा सदस्य असेल. खालीलपैकी कोणत्या कायद्याचा समावेश प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कायद्यात होत नाही? 188 वा दुसरा नासा. भारतीय राज्यघटनेच्या 4थ्या विभागात 42व्या घटनादुरुस्तीनुसार खालीलपैकी कोणती उपकलमे समाविष्ट करण्यात आली? 189 वय चौथा वरील सर्व. कलम 39 समान न्याय आणि मोफत कायदेविषयक सहाय्य. कलम 43 उद्योगांच्या व्यवस्थापनात कामगारांना सहभाग. कलम 48 पर्यावरणात सुधारणा आणि जंगले व वन्यजीव यांचे संरक्षण. 190 खालील विधाने विचारात घ्या. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? 190 वय दुसरा ए व बी. ए. भारतीय संविधानाने ब्रिटिश संसदीय प्रारूपाचे अनुकरण केले आहे. बी. भारतात संविधान सर्वश्रेष्ठ आहे. संसद नव्हे. संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक हे तत्त्व डॅश डॅशच्या राज्यघटनेवरून स्वीकारले गेले. 191 वा दुसरा ऑस्ट्रेलिया. 192 खालीलपैकी कोणते संविधानाचे कलम भारतीय नागरिकांच्या मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे? तिसरा कलम 51 193 भारतीय राज्यघटनेच्या संदर्भानुसार खालीलपैकी कोणती जोडी योग्य नाही? 193 वा चौथा विवाह व घटस्फोट राज्यसूची. 194 खालीलपैकी कोणते वाक्य चुकीचे आहे? 1 घटना समितीची पहिली सभा 9 डिसेंबर 1948 रोजी झाली आणि बाकीची वाक्य होती. 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना समितीने भारताची राज्यघटना स्वीकृत केली. 26 जानेवारी 1950 रोजी भारताची राज्यघटना अंमलात आली. राज्यघटना तयार करण्यासाठी घटना समितीला 2 वर्ष 11 महिने व 17 दिवस म्हणजे जवळपास 3 वर्षे लागले. 195 42व्या घटनादुरुस्तीनंतर भारताचे केलेले वर्णन असे. सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक गणराज्य. खालीलपैकी कोणती राज्यघटनेची मूलभूत वैशिष्ट्ये समजता येतील? चौथा ए बी सी डी. राज्यघटनेचे सर्वश्रेष्ठत्व, न्यायालयीन पुनर्विलोकन, कल्याणकारी राज्य, घटना दुरुस्तीबाबतचे संसदेचे मर्यादित अधिकार. समान नागरी कायदा निर्माण न होण्यासाठी कारणे पुढीलप्रमाणे. 197 वा तिसरा सी आणि डी. सी राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, राष्ट्रीय ऐक्य भावनेचा अभाव. 198 मूलभूत कर्तव्यांच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा. 198 वा चौथा फक्त डी. वरीलपैकी कोणती विधाने चुकीची आहेत? फक्त डी. अशा प्रकारची कर्तव्ये साधारणतः पाश्चात्य उदारमतवादी देशांच्या राज्यघटनेत आढळतात. आणि बाकीचे ऑप्शन होते. मूलभूत कर्तव्ये नागरिकांना शिक्षित करण्याची भूमिका समजावतात. हक्क कर्तव्यांसोबत निगडीत असलेच पाहिजेत. कर्तव्ये स्वतःहून लागू होत नाहीत. 199 भारतीय राज्यघटनेत समानतेचा हक्क 5 कलमांमध्ये मान्य केलेला आहे. ती कलमे कोणती?
199 ऑप्शन नंबर दुसरा कलम 14 ते 18. मूलभूत हक्कासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? 200 पहिला ए. मूलभूत हक्क हे अनिर्बंध आहेत आणि बाकीचे होते संसद त्यामध्ये दुरुस्ती करू शकते, संसद त्यावर मर्यादा घालू शकते, ते समर्थनीय आहेत. ओके.